सो नमस्कार मित्रांनो, ज्ञान क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो आपण रिसेंटली आपल्या थर्ड नंबरचा चॅप्टर द द लिव्हिंग वर्ल्ड द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर संपवलेला होता. ओके. तर आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर चालू करणार आहे. सो त्याचा पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे काय आहे का ना, व्हॉट्स द सोल्युशन. व्हॉट्स द सोल्युशन मध्ये पहिला क्वेश्चन आहे, त्याच्यात एक क्वेश्चन आहे तो काय का, डार्क पॅचेस अपिअर ऑन स्किन आफ्टर एक्सपोजर टू द सन. म्हणजे काय काय ना, जे डार्क पॅचेस येतात तुमच्या चेहऱ्यावरती ते म्हणजे कशा थ्रू येतात, सूर्याच्या सूर्य थ्रू येतात. ओके. तर मग याच्यावरती सोल्युशन काय आहे? सोल्युशन काय आहे का, द हार्मफुल रेडिएशन ऑफ द सन कॅन कॉज अ बर्निंग सेन्सेशन. म्हणजे जे हार्मफुल रेडिएशन्स राहतात सूर्यापासून जे निघतात ते काय म्हणतात, कॉज करून म्हणजे कॅन कॉज बर्निंग सेन्सेशन, म्हणजे ना आग होऊ शकते त्याच्याने चेहऱ्यावरती. ओके. टू अवर स्किन, आपल्या स्किनवरती. इन ऑर्डर टू अवॉइड दिस वी शुड नॉट रोम इन द हार्श सनलाइट. ज्यासाठी आपल्याला ना हार्श सनलाइट मध्ये नाही जायचंय, फिरायचे म्हणजे जिथे जास्त ऊन असेल दुपारच्या टायमाला तर आपल्याला बाहेर फिरणं अवॉइड करायला पाहिजे. ओके. त्याचा दुसरा पॉइंट काय आहे का, इफ इट इज नेसेसरी टू लिव्ह द हाऊस वी शुड यूज अँड अम्ब्रेला और कॅप. जर घरातून निघणं एवढंच महत्वाचं असेल तर तुम्ही तर कॅप यूज करू शकता किंवा अम्ब्रेला यूज करू शकता. ओके. थर्ड पॉइंट काय आहे, विअर कॉटन क्लोथ्स दॅट वुड कव्हर द स्किन ऑफ युअर हँड्स अँड लेग्स. म्हणजे काय, कॉटन क्लोथ्स जर का घातले ना तर ते बेस्ट मानलं जातं, कारण की ना ते म्हणजे कव्हर करतं स्किनला, म्हणजे आपले जे हात आणि पाय राहतात त्याला म्हणजे प्रोटेक्ट करतं ते. ओके. द यूज ऑफ सनस्क्रीन इज ऍडवाइजेबल. हा, सनस्क्रीनचा यूज तुम्ही करू शकता, जे फेसवरती लावायला किंवा बॉडीवरती लावायला. कव्हरिंग द फेस विथ अ हँडकरचीफ कॅन प्रोटेक्ट द डेलिकेट स्किन. म्हणजे काय काय ना, कुठे पण बाहेर जाताना ना, म्हणजे गाडी चालवताना किंवा कुठे बाहेर फिरताना हँडकरचीफ लावायला पाहिजे, म्हणजे चेहऱ्यावरती रुमाल लावायला पाहिजे. हा, म्हणजे जेणेकरून तो रुमाल म्हणजे तुमच्या फेसला प्रोटेक्ट करू शकतो. ओके. त्याच्यात म्हणजे एक अजून एक पॉईंट तुम्ही घेऊ शकता की, आफ्टर रिटर्निंग फ्रॉम आउटसाइड स्प्लॅश कोल्ड वॉटर ऑन द फेस. म्हणजे काय कर, तुम्ही बाहेर आले एवढं उन्हातून तर मग तुम्ही ना थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय, लास्ट पॉईंट, दिस विल हेल्प टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द स्किन. मग याच्याने काय होईल का ना, तुमच्या स्किनचा टेम्परेचर जो आहे तो रिड्यूस होईल. तर हा पहिला पॉईंट, पहिला आन्सर आहे, याला कॉपी करून घ्या तुम्ही. ओके. जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय आहे का, यूज युअर ब्रेन पॉवर. सो यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे का, वाय आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स इम्पॉर्टंट. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे आपल्या प्लॅनेट अर्थ वरती, ते एअर किंवा पाण्यामध्ये किंवा ते लँड वरती असेल ते का बरं इम्पॉर्टंट आहे. सो इन एव्हरी एनवेलप ऑफ द अर्थ देअर आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय, प्रत्येक लेअरच्या म्हणजे प्रत्येक जो स्पिअर आहे अर्थच्या याच्यावर, तिथं काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. ओके. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स परफॉर्म अँड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ डिग्रेडेशन. म्हणजे काय, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे हे एक इम्पॉर्टंट फंक्शन परफॉर्म करतात ते म्हणजे काय का, डिग्रेडेशन. ओके. दे ऑल्सो ऑक्युपाय अन इम्पॉर्टंट प्लेस इन द फूड चेन. हा, एक म्हणजे फूड चेन साठी म्हणजे एक इम्पॉर्टंट प्लेस ते ऑक्युपाय करतात ते फूड चेन साठी. ओके. द डेड अँड डिकेइंग प्लांट अँड अॅनिमल मॅटर इज कन्व्हर्टेड इनटू सॉइल अँड मिनरल्स बाय दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय का, जे प्लांट असे जमिनीत डिके होऊन जातं म्हणजे मरून जातात. ओके. त्याच्यानंतर किंवा मग अॅनिमल्स, जे म्हणजे मेलेले अॅनिमल्स हे जमिनीत मुरतात. ओके. ते इज कन्वर्टेड इनटू सॉइल. मग ते सॉइल मध्ये कन्वर्ट होतात आणि सॉइल आणि मिनरल्स मध्ये कन्वर्ट होतात बाय दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि कशा थ्रू, मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू. ओके. लास्ट त्याच्यानंतर काय पॉइंट आहे का, इफ देअर वॉज नो मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्यूज पाइल्स ऑफ डेब्रिस कुड हॅव पाइल्ड एव्हरीवेअर ऑन द अर्थ. म्हणजे जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स नसते ना तर हे जे काय म्हणतात डिग्रेडेशन आहे हे प्रोसेस झालीच नसते. जेवढे पण म्हणजे ते अॅनिमल्स असो किंवा ते प्लांट्स असो ते तसेच जमिनीवरती राहिले असते, पडलेले असते ते. ओके.
Therefore, microorganisms are very important organism on the earth. म्हणूनच काय का हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम आहे आपल्या अर्थ वरती. ओके, तुमचा जो सेकंड क्वेश्चन आहे युजर ब्रेन पॉवर मध्ये, त्याच्यात पण एक सेकंड क्वेश्चन आहे का थिंक अबाउट ऑल द फूड स्टॉल्स ऑप्टेन फ्रॉम द सी. म्हणजे काय काय ना, म्हणजे असं विचार करा की ना जेवढे पण फूड स्टॉल्स आहे, पदार्थ आहे सी मधले, फाइंड मोर इन्फॉर्मेशन अँड राईट 10 लाईन्स अबाउट देम. आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन फाइंड करा तुम्ही, आणि कमीत कमी म्हणजे 10 लाईन तरी फाइंड करा. ओके, सो पहिला पॉइंट काय आहे की मेनी मराईन organisms inhabit seas. Okay, some of these from our food. Okay, म्हणजे काय का खूप सारे जे मराईन ऑर्गॅनिझम्स राहतात, म्हणजे पाण्यामधले ऑर्गॅनिझम्स राहतात, ते इनहॅबिट सीज मधले असतात. सम ऑफ दिस फ्रॉम अवर फूड. आणि काही जे असतात ते एक प्रकारचं आपलं जेवण बनतात. ओके, फूड बनतात. जस्ट अ सेकंड, मला इथे कन्फ्युजन होईल, तर चुकून झालं माझ्याकडून. हॅबिट इन हॅबिट inhabit. Okay, inhabit. Okay, various edible varieties of fish are caught from the fish. म्हणजे खूप सारे व्हेरायटीज असतात फिशचे जे आपल्याला, जे आपण कॅच करतो पाण्यामधून, सीज मधून. ओके, देर आर गुड क्वालिटी प्रोटीन्स अँड फॅटी ऍसिड्स इन फिश. ओके, म्हणजे ना खूप सारं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन्स आपल्याला भेटतं, वरून फॅटी ऍसिड्स पण असतात फिश मध्ये. देअरफॉर इट इज न्यूट्रिटिव्ह फूड. ओके, म्हणूनच आपण त्याला न्यूट्रिटिव्ह फूड म्हणतो आपण त्याला. ओके, फोर्थ पॉइंट काय आहे, शेलफिश व्हरायटीज सच एज क्रॅब्स, प्रॉन्स अँड लॉबस्टर्स आर फेवरेट फूड आयटम्स वर्ल्ड वाईड. म्हणजे क्रॅब्स तुम्ही खाल्ले असतील, क्रॅब्स, त्याच्यानंतर हे प्रॉन्स किंवा मग लॉबस्टर्स. ओके, हे फेवरेट फूड आयटम्स हे वर्ल्ड वाईड मध्ये. ओके, सध्या तरी म्हणजे क्रॅब्स ते नॉर्मली भेटतातच, प्रॉन्स पण भेटतात, लॉबस्टर स्पेशली तुम्हाला कुठे भेटतं, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर ते तुम्हाला मुंबई किंवा अलिबाग, ओके, किंवा मग कोकण साइड अशा ठिकाणी भेटू शकतात. ओके, त्याच्यानंतर काय का प्रॉन्स आर अबंडंटली अवेलेबल इन इंडियन वॉटर. देअर फोर वी गेट लॉट्स ऑफ फॉरेन एक्सचेंज थ्रू द एक्सपोर्ट ऑफ प्रॉन्स. ओके, प्रॉन्स आहे ना हे आपल्या इंडियन ओशन मध्ये, म्हणजे भारताच्या रिव्हर्स मध्ये किंवा सीज मध्ये कुठे पण भेटतात आपल्याला प्रॉन्स. ओके, कुठे पण अवेलेबल होऊन जातात ते. सो आपण म्हणजे ते एक प्रकारचं आपण फॉरेन फॉरेन एक्सचेंज साठी वापरू शकतो आपण. म्हणजे आपण प्रॉन्स एक्सपोर्ट करून ते फॉरेन एक्सचेंज मध्ये यूज करू शकतो. ओके, त्याच्यानंतर काय का अजून त्याचा जो फिफ्थ पॉइंट आहे तो काय का ना, बायवॅल्व्स, स्क्विड्स अँड ऑयस्टर्स आर ऑल्सो रिटर्न ॲज डेलिकेसीज. ओके, हे जे अॅनिमल्स आहे, सी अॅनिमल्स, बायवॅल्व्स, जस्ट अ सेकंड, बायवॅल्व्स ना तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे स्पेलिंग त्याचं, बायवॅल्व्स. त्याच्यानंतर मग काय आपलं स्क्विड्स, स्क्विड्स, त्याच्यानंतर ऑयस्टर, ऑयस्टर. ओके, हे जे आहे हे पण मी खूप म्हणजे आवडीचे पदार्थ आहे. त्याच्यानंतर algae from the seas are also eaten in the Asian countries through नॉट इन इंडिया. म्हणजे काय ते algae ना एक म्हणजे काय जे algae असतं सी मध्ये, ओके, ते पण एशियन कंट्रीज मध्ये खातात, पण आपल्या इंडियामध्ये नाही खात, ती वेगळी गोष्ट आहे. पण एशियन कंट्रीज लाईक जापान, चायना वगैरे इकडे खातात. ओके, लोक. त्याच्यानंतर काय म्हणता येईल, agar. Agar is the substance made from the marine algae which are used in jellies and pudding.
ओके, अगार एक काय एक सबस्टन्स आहे सबस्टन्स आहे कशा थ्रू बनलेलं आहे, मराइन एल्गी थ्रू बनलेलं आहे. आणि विच आर युज कशासाठी युज होतो त्यांचा, इन जेलीज अँड पुडिंग, जेलीज जे जेलीज राहतात आणि पुडिंग्स राहतात त्याच्यासाठी ते युज होतात. ओके, सॉल्ट इज मेड फ्रॉम द सी वॉटर, सॉल्ट जे तुम्ही मीठ खातात ते सी वॉटर पासून येतात. ओके, त्याच्यानंतर इन सम कंट्रीज in some countries, potable water is made from the sea water by special process. Okay, काही कंट्रीज मध्ये पोर्टेबल वॉटर बनवलं जातं कुठून, सी वॉटर थ्रू, बाय अ स्पेशल प्रोसेस, एका स्पेशल प्रोसेस थ्रू बनवलं जातं ते. ओके, यंग वन्स ऑफ प्रॉन्स अँड फिश आर युज्ड फॉर द एग्रीकल्चर. म्हणजे जे सॉरी यंग राहतात प्रॉन्स किंवा फिश राहतात ते यूज केले जातात ऍग्रिकल्चर मध्ये. ओके, सो हा तुमचा सेकंड आन्सर होता. जो ब्रेन पॉवर मधला जो सेकंड क्वेश्चन होता त्याच्यातले सेकंड आन्सर होते. ओके, तर मग आजसाठी एवढं ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 घेऊया. हा, तो म्हणजे अजून 2 लेक्चर लागेल हा लेसन संपवायला. ठीक आहे, चालेल.